चला तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुमचे सगळ्यांच्या नावाने स्वागत करते. आणि आम्ही आलो टेरेसला. जस्ट आलो आहे. खाली इथे कपडे काढायचे. टेरेसला आलो आहे. ते बघा रस्त्यात आणि येतोय पाऊस बारीक बारीक थेंब. तर बघू आता कपडे काढायचे. बाकी शौर्यला थोडंसं चालवण्यासाठी घेऊन आले. तर थोडंसं चालवते शौर्यला. चप्पल घालते त्याच्या पायाला. शूज पण आणलेत त्याला घालते. पहिले शूज घालते आणि नंतर चालवते. पाऊस येते वरती. बघू शौर्य पायात शूज ठेवतो का, कारण त्याला शूज घालून चालायला येत नाही. खूप दिवसांनी वरती आलो. टेरेस खूपच घाण झाले. टेरेसची साफसफाई करायला लागेल शौर्य. तुला वरती घेऊन यायचं म्हटल्यावर. आता आई गावाला गेल्यावर तर आम्हाला शौर्याला वरती घेऊन यायलाच लागेल. काय होते सांग. शौर्याच्या पायात घातले शूज. अरे निघला पण. ठेव ना पायात. शौर्याच्या पायात घातले शूज. आता शौर्याला मी चालायचं. चल बाय बाय. चल बाय बाय. चल 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 बाय बाय. सूर्य बाय बाय. चल. चल आता परत रिटर्न चल. मस्त व्ह्यू बघा. समोर गार्डन आहे. आम्ही तिथं गेलो की तुम्हाला तिथला पण व्हिडिओ दाखवल. खूप छान आहे. आणि इथंच रस्ता आहे समोर. हे काही रस्ता आहे असं. आणि हे बघा आमच्या इथे झाडं लावलेले. त्या अशा काही पायऱ्या आहेत. खूप डेंजर आहेत. खूप सावकाश जायला लागते पायऱ्यांनी. आणि हे बघा, ही आहे आमची घरगुती एलोवेरा. आणि हे बेलाचं झाड आहे. खूप मोठं आणि खूप छान झाले. मस्त झाले. एवढे छान पानं वगैरे आलेत ना, खूप मस्त. तर चला आता मी कपडे वगैरे काढून घेते. ते सुकायला टाकलेत. गारांचा पाऊस. गारा पडतायत. गारा पडतायत. बापरे. गारा बापरे किती पडायला. गारा शूर किती पडेल. गारा पडायला. शूर काय गारा. शौर्याचे पप्पा आता येत आहेत गाडीवरून. आणि माझ्या तर आज लक्षामध्येच नाही की मी त्यांना डबा नाही दिला. त्यांनी बोलत आहेत की आज पनीर बनव. मी बोलले ठीक आहे बनवते, पण निवांत बनवते. पनीर टिक्का वगैरे काहीतरी बनवते म्हटलं. तर नाही, त्यांना खूप भूक लागली. आणि मी बोलली की तुम्ही डब्बा नाही खाल्ला का. आणि त्यांना मी आज डब्बाच दिला नव्हता. माझ्या लक्षातच नाही. सकाळी त्यांनी पोटभर जेवण करून गेले होते, पण सकाळची भूक संध्याकाळपर्यंत लागतीच ना. तर आता माझा एवढा काही पसारा पडला आहे मागचा माझ्या. ते बघा एवढा पसारा पडला आहे. आणि इथे गॅसवरती फक्त मी दूध गरम करायला ठेवले. आता पटकन मी कुकर लावून घेते, पीठ वगैरे मळून ठेवते. आणि त्यांनी आल्याला लवकर पनीरला फोडणी टाकते, म्हणजे त्यांना लगेच जेवायला भेटेल. तरी पण चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आता कसं आवरते पटापट. आता इथे ना मला काही बेडवरती पसारा बघताय, हा सगळा आवरायचा होता. तर चला म्हणलं लवकर आवरून घेते. खाली जायचं होतं पण काय करणार, पावसामुळे कॅन्सल झालं. चला म्हटलं आता घर तरी आवरून घेते, कारण संध्याकाळचे जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे. मग ते एकदा घर आवरलं ना, नंतर बाकी सगळी कामं करायला मोकळी असते पटापट. तर शौर्याला खाली खेळवत बसवलं होतं. आणि इथे काही कपड्यांच्या घड्या घालत होते, कारण दिवसभरचा पसारा ना सगळा बेडवरतीच पडतो. म्हणून म्हटलं लवकर घड्या घालून घेते, कारण पावसाचं वातावरण बघून अगोदरच मी कपडे काढून ठेवले होते. तर मी आता त्याच्याच इथे घड्या मारून घेते.
एकदा घड्या मारल्या की व्यवस्थित सगळं कपाट पण आवरलं जातं. मग काही इथं शौर्यला घालायचे पॅन्टीवरती ठेवले आणि मग आतमध्ये काही कपडे ठेवले, माझ्या कपड्यांच्या घड्या केले. आणि आता आवनचे कपडे प्रेस करायचे होते, पण एवढं गरम होत होतं ना पाऊस पडल्यामुळं प्रेस करायची काही इच्छाच होत नव्हती. म्हणून व्यवस्थित घड्या घालून ठेवले. म्हटलं जास्त फोल्ड पण नाही होणार, व्यवस्थित घडी घातलीत व्यवस्थित राहतात. तर अशा पद्धतीने घड्या घालून घेतल्या आणि मग इथं पिलोज वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या आणि शौर्याचे कपडे चेंज केले होते. मग म्हटलं ते वॉश करायला टाकायचे, त्यांनी साफसफाई करून घेतली वरची. रात्रीचे 10 आणि आम्ही करतोय जेवण. तर मी इथं काय बनवली आहे, पनीरची भाजी, वरण आणि चपाती आणि भात पण बनवलेला आहे. इकडे स्वयंपाक आहे एवढा मोठा. आई जेवण करून गेल्यात आता खाली आणि शौर्याची मज्जा मस्ती चालू आहे. सारखा पाटावर बसतोय, खाली उतरतोय. शौर्या मम्माकडे बघ पिल्लू. शौर्य खूप आजारी आहे, शौर्याला सर्दी पण झाली आता. आणि आज आमच्याकडे तर गारांचा पाऊस पडला, तुम्ही तर बघितलाच असेल. तरी पण चला आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो.